नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीते वस्ती या शाळेमध्ये परसबागेची निर्मिती केली आहे त्याविषयी माहिती सांगणार आहे। आपल्या ह्या परसबागेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फळझाडं त्याचप्रमाणे पालेभाज्या फळभाज्या यांची लागवड केलेली आहे आणि या फळभाज्या पालेभाज्यांचा वापर आपण आपल्या शालेय पोषण आहारामध्ये आपण वापर करत असतो। तर आपल्या ह्या परसबागेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या लावलेल्या आहेत त्यामध्ये या ठिकाणी बघा, या तुम्हाला पिशव्यांमध्ये मिरच्यांची झाडं दिसतात सर्वांना। बघा या ठिकाणी मिरची पण आलेली आहे। या मिरच्यांचा आपण नियमित वापर करत असतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे रोपं दिसतात, हे कोथिंबीरीचे रोप आहेत। या कोथिंबीरीचा सुद्धा आपल्याला उपयोग होत असतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा, हे कशाचं झाड आहे? पपईचं झाड आहे। पपईची सुद्धा आपण आपल्या परसबागेमध्ये लागवड केलेली आहे। या ठिकाणी एक छोटंसं पेरूचं झाड आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मागच्या बाजूला बघा, हे झाडं कशाचे आहेत? टोमॅटोचे झाडं आहेत। याला आता फुलं आलेत, छोटे छोटे फळं पण आलेले आहेत आणि या फळांचा आपण कशात वापर करणार आहोत? पोषण आहारामध्ये आपल्या शाळेच्या तेच आपण वापर करणार आहोत। या ठिकाणी बघा, सीताफळीचं सुद्धा झाड आलेलं आपल्याला दिसतंय ना सर्वांना। तर हे सर्व बघा, अतिशय या ठिकाणी सर्व टोमॅटो, त्या मिरच्या बघा, टोमॅटो बघा, त्यांना आता फुलं आणि फळं आलेली आहेत। त्याचा आपल्याला पोषण आहारासाठी वापर होणार आहे। बघा इकडे सगळे अतिशय चांगल्या प्रकारचे जोमदार रोपं या ठिकाणी तयार झालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या परसबागेमध्ये हे काय दिसतं तुम्हाला? पुदिना आहे, औषधी वनस्पती। या पुदिन्याचा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा पुदिन्याची चटणी तयार होते किंवा भाजीला सुद्धा टाकलं जातो। त्याचप्रमाणे आपल्या ह्या परसबागेमध्ये इकडे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हा गवती चहा आहे। हा सुद्धा अतिशय उपयोगी असा औषधी वनस्पती आहे। ती चहामध्ये आपण काढा करण्यासाठी सुद्धा गवती चहाचा वापर करू शकतो। त्याचप्रमाणे आपल्या ह्या परसबागेत हे कशाचं झाड दिसतं तुम्हाला? कढीपत्त्याचं झाड दिसतं। याचा जर आपण दररोजच वापर करतो आपल्या पोषण आहारामध्ये, करतो की नाही? कढीपत्त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारची चव आपल्या त्या खिचडीला किंवा भाताला येत असते। त्याचप्रमाणे आपल्या या परसबागेमध्ये मागच्या बाजूला बघा, उंच असं झाड दिसतं, शेवग्याचं झाड दिसतं। त्याला मागील 3 वर्षापासून शेंगा येतात आणि त्याचा वापर आपण आपल्या पोषण आहारासाठी करत असतो, बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे इकडे गेटच्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी वालाच्या शेंगाचं झाड आहे। त्याला शेंगा आले तुम्ही पाहिजे सर्वांनी? हा, त्या शेंगांचा सुद्धा आपण कशासाठी वापर केला? कशात टाकल्या आपण? त्या आपल्या शाळेच्या भातामध्ये टाकलं होते की नाही, खिचडीमध्ये। तर अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारची परसबाग आपण आपल्या शाळेमध्ये विकसित केलेली आहे। आपण सुद्धा आपल्या घरी, आपल्या घराच्या आजूबाजूला जागा असेल त्या ठिकाणी अशी परसबाग तयार केली पाहिजे आणि अशा प्रकारे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या आपण आपल्या दररोजच्या जेवणामध्ये खाल्ल्या पाहिजेत। अलग अलग सर्वांना धन्यवाद।